श्लोक 30 बघतोय आणि तो श्लोक आधी बघूया. उपेंद्रो वामन प्रांशुरमोघ शुचिरोर्जितः अतींद्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः. एकूण 12 नावं याच्यामध्ये आली आहे श्लोकामध्ये. त्यातलं पहिलं नाव आहे उपेंद्र आणि क्रमाप्रमाणे 151 नाम आपण बघतोय. ओम उपेंद्राय नमः. इंद्रमुपगतो नुजत्वेनेति उपेंद्रः यद्वा उपरि इंद्रः. शांकर भाषानुसार हे जे सगळे अदितीचे पुत्र आहेत त्यातला इंद्र मोठा, विष्णू लहान, म्हणजेच इंद्राचा अनुज छोटा भाऊ तो उपेंद्र. एक अर्थ या अर्थाने आहे. आणि संस्कृतमध्ये उपसर्ग लागलेला याला उपसर्ग जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ असतो वर चढ, सुपिरियर ज्याला म्हणता येईल असा. म्हणून उपेंद्र हा इंद्राहूनही श्रेष्ठ होता, वरचढ होता, असाही त्याचा अर्थ केला जातो उपेंद्र. हरिवंशामध्ये असं म्हटलंय की शरीरामध्ये इंद्रियांचा जो राजा मन होय. इंद्र म्हणजे मन आणि ज्ञानस्वरूप जाणीव ज्याला असते ती आत्म्याची शक्ती, त्याने मन कसं होतं कार्यशील होऊ शकतं. अर्थातच आत्मशक्तीच मनाचं नियंत्रण करते. म्हणून मनापेक्षा श्रेष्ठ हा म्हणजेच उपेंद्र ही जीवनशक्ती आहे, आत्मशक्ती आहे. आणि तोच आत्मा म्हणजे श्री विष्णू हाही अर्थ इथे घेतलेला आहे. यद्वा उपरी इंद्र हा इथे म्हटलेला आहे. म्हणजेच इंद्रापेक्षा वरचढ सुपर तो उपेंद्र. केनोपनिषदामध्ये एक गोष्ट आली आहे की ब्रह्माने देवांसाठी विजय मिळविला. पण देव काय म्हणत असत, हा आमचाच विजय आहे, आमचाच पराक्रम आहे, अशी बढाई मारू लागले. तेव्हा त्यांच्या समोर एक यक्ष यजनीय गूढ असं ब्रह्म उभं टाकलं आणि त्यांनी काय केलं, एक गवताची काडी समोर टाकली आणि म्हणाले, काय तुमचं सामर्थ्य असेल ते आजमावा. सर्वप्रथम भुवनभक्षक अग्नी सरसावला. त्यालाही ती काडी जाळता आली नाही. मग भुवनभंजन वायू जो प्रभंजन तो पुढे सरसावला. त्याला ती काडी किंचितही हलवता आली नाही. तेव्हा देवांना कळलं की हा काही आपला पराक्रम नव्हे, हा आपला विजय नव्हे. तेव्हा मग किमिदम यक्षम हाही प्रश्न पडला की हे कोणी घडवून आणलं. इंद्राने मग उमेच्या कृपेने जाणलं की हे तर ब्रह्म आहे, परब्रह्म आहे आणि त्यांच्याच सामर्थ्याने आपल्याला विजय मिळालेला आहे. अशा प्रकारे इंद्राला ज्यांनी जवळून दर्शन दिलं, ब्रह्माने इंद्राला जवळून दर्शन दिलं, म्हणून हा परमात्मा इंद्रापेक्षाही श्रेष्ठ म्हणून उपेंद्र या नामाने प्रसिद्ध आहे. तात्विक अर्थ हाच घ्यायचा की श्रद्धेच्या कृपेने जेव्हा जीवात्म्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. परमात्मा जीवात्म्याच्या सन्निधीच आहे, अगदी अंतस्थ आहे. परंतु अहंकार गळून पडल्याशिवाय, निरहन झाल्याशिवाय मोठ्यांनाही तो आकळत नाही. अहंग गळून पडला की मग सहज तो सुलभ आहे. इंद्राचा अहंकार गळून गेला तेव्हाच त्याला परब्रह्माचं दर्शन झाले. असा हा इंद्रापेक्षा वरचढ तो उपेंद्र असा अर्थ इथे घेतला या नामाचा. पुढचं नाम बघूया वामनः. श्लोक 30 152 नाम बघतो आपण. वामनः. ओम वामनाय नमः. बलिं वामन रूपेण याचितवान इति वामनः. वामन रूपाने बलीकडे याचना केली होती भगवान विष्णूंनी बटुरूप घेऊन, म्हणून वामनः हे एक त्यांचं नाम आहे. किंवा संभजनीय इति वा वामनः. संभजनीय म्हणजे चांगल्या तऱ्हेने योग्य प्रकारे पूजा करण्यायोग्य, भजण्यायोग्य जो तो वामन हाही अर्थ आदिशंकराचार्य करतात. श्री विष्णूंच्या दशावतारातील 5वा अवतार म्हणजे वामन अवतार. ही संज्ञा सुचवतं की ज्याचं शरीर लहान आहे तो वामन. एका लहान मुलाचे बटूचे शरीर भगवंतांनी धारण केलं होतं. बटू म्हणजे गुरुकुलामध्ये राहून शिक्षण घेणारा लहान मुलगा, त्याला बटू असं म्हणतात. ह्या बटू वामनाने आपल्या लहानशा 3 पावलांनी व्यापेल इतकी भूमी मागण्याकरता धर्मशील सम्राट दानी राजा महाबलीकडे
गेला होता. पण या बटू वामनाच्या रूपातील परमेश्वराने आपल्या 3च पावलांनी पृथ्वी, आकाश आणि स्वर्ग हे 3ही लोकांना व्यापून टाकले. अशा तऱ्हेने त्याने बलीवर विजय मिळवला होता. 3 पाय पुरेल एवढी मला जमीन दे असं मागितल्यानंतर बळीराजाला झालेल्या गर्वाचं त्यामुळे दमन झालं. माझ्यासारखा दानी कोणीही नाही, जो कोणी येईल तो विन्मुख जाणार नाही, हा जो अहंकार बळीराजाला होता त्याचं दमन झालं. वाम येती इति वामनः, म्हणूनही वामन हे एक नाव आहे. दुसरा अर्थ आपण बघितला की पूजनीय असा, संभजनीय म्हटले जाते. वामनासीनं विश्वदेवा उपासते. कठोपनिषदामध्ये उल्लेख आला आहे की मध्यभागी वामनाची स्थापना करून सर्व देव त्याचे पूजन करतात. वामनाच्या 3 पावलात परमेश्वराच्या सर्व व्यापकत्वाचा त्यातून बोध होतो. यातला तात्विक अर्थ जर बघितला तर हा आहे की आपलं आंतरिक तेज जर वाढवलं, डेव्हलप केलं तर सर्व काही पादाक्रांत आपण करू शकतो. आपल्या या दिव्य शक्तीने सगळीकडे प्रभाव टाकू शकतो. परमात्मा हा सूक्ष्म किंवा गूढ रूपामध्ये हृदयस्थ आहेच, पण त्याचा साक्षात्कार होणे म्हणजेच मग आंतरिक शक्ती वृद्धिंगत करणे. अनंत अनुभव त्यातून येतात आणि त्यासाठी साधना लागते, अल्पता अहंता सोडावी लागते. तेव्हा हा वामन रूपातील जे आपलं आंतरिक तेज आहे ते सगळं काही पादाक्रांत करू शकतो आपण. बलिराजा जीवात्म्याचं प्रतीक आहे आणि पृथ्वी शरीराचं प्रतीक आहे. बलिरूपी जीवात्म्याने त्या पृथ्वीरूपी शरीराला हृदयस्थ वामनाच्या हाती दान रूपात दिलं. म्हणजेच जीवात्म्यानी या शरीरामध्ये वास करणाऱ्या जो सूक्ष्म रूपात आहे भगवान विष्णू, ज्याला वामन रूप म्हटलेलं आहे, या वामनाच्या हाती दान रूपात दिलं. तर त्या हृदयस्थ सूक्ष्म रूपातील बटूरूपातील वामनाचा, प्रभू विष्णूचा, त्याच्या विराट शक्तीचा अनुभव येतोच. आत्मशक्ती जागृत होते. मग कुठलंही यज्ञकर्म असो त्यात त्याची प्रचिती येतेच. असा हा भगवान विष्णू वामन रूपात येऊनही असूनही कधीकधी अनेक उत्तमोत्तम कर्म साधकाकडून घडवून आणतो. सत्कर्माकडे क्रमण अतिक्रमण करवीत असतो. असा हा 3ही लोकांना पादाक्रांत करू शकणारा बटू वामन कसा आहे तर पुढे आणखीन त्याचं वेगळं वर्णन केलं आहे. त्याच या वामनाचं प्रांशु या नामाने त्याचं वर्णन पुढच्या नामामध्ये आपण बघूया. वामन हे एक प्रभूचं नाम आपण बघितलं आता. श्लोक 30. 153 नाम बघतो आपण. प्रांशुः. ओम प्रांशवे नमः. स एव जगत्त्रयं क्रममाणः प्रांशुर्भूदिति प्रांशुः. म्हणजे तेच कोण तर वामनावतारामध्ये ज्यांनी 3ही लोकांना पादाक्रांत करण्याच्या वेळी जे प्रांशु म्हणजे उंचच उंच, कल्पनातीत उंच झाले, असे ते प्रांशु या नामाने प्रसिद्ध आहेत. परमेश्वराची उंची किती झाली असेल हे कोण मापू शकेल? जो त्याहूनही उंच असेल तोच. पण असा कोणी नसल्यामुळे त्यांची उंची कोणी मोजू शकले नाही. हरिवंश पुराणामध्ये वर्णन केलंय की तोये तू पतिते हस्ते वामनो भूद वामनः. म्हणजेच वामनांच्या हातावर बलिराजाने पाणी सोडताच बटू वामनाने वामन रूप त्यागून ते कसे झाले? वामनः अभूत अवामनः. म्हणजे त्यांनी बटूरूप त्यागून भगवंत प्रांशु झाले, म्हणजे अवामन झाले. वामन म्हणजे बटूरूप आणि अवामन म्हणजे ते त्यागून ते उंच उंच होत गेले, एक एक पाऊल पादाक्रांत करताना. भूः पादौ द्यौः शिरश्चास्य चंद्रादित्यौच चक्षुषी. म्हणजेच पृथ्वी त्यांचं चरण झालं, आकाश ज्यांचे डोळे आणि सूर्यचंद्र
आकाश ज्यांचं डोकं आणि सूर्यचंद्र त्यांचे नेत्र होते, असे विश्वरूप त्यांनी दाखवलं, असा उल्लेख आहे. स्वर्गलोक मोजताना अति उंच झाले, ज्याचा विस्तार वरच्या बाजूला अधिक असेल अशी मोजताना येणारी उंची होती. ब्रह्मांडीय आयामापर्यंत उंच होत गेलेत. नंतर पृथ्वीचा भाग त्यांनी एका पावलाने पादाक्रांत केला होता, व्यापून टाकला. बलिराजा वामनाची कथा सगळ्यांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. बली भक्त प्रल्हादाचा पौत्र, म्हणजे प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बली. पण अहंकार झाला होता. खरं तर धर्मात्मा, अत्यंत शूर, पराक्रमी, दानशूर सुद्धा होता. परंतु इंद्राचेही राज्य बळकावू पाहत होता. तिन्ही लोकांवर आपलं राज्य सत्ता गाजवू पाहत होता आणि म्हणून त्याचा अहंकार दमन होणे आवश्यक होतं. अशा वेळी सर्व देवांनी मग श्री विष्णूकडे याचना केली आणि मग याचना करताच भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन बलीने आयोजिलेल्या यज्ञपंडामामध्ये प्रवेश केला. युक्तीने या बलिराजाचा दानशूरपणाचा अहंकार सुद्धा दूर करायचा होता आणि इंद्राचं सिंहासनही वाचवायचं होतं. तसं देवांना आश्वस्तच केलं होतं. शास्त्रानुसार बटुवामनाची अर्घ्यपाद्य पूजा करून बलिराजाने गोदान, धनदान देऊ केलं. आपण काय हवं ते मागा असं म्हणताच वामनांनी 3 पावलं जमीन फक्त मला हवी, हे काहीही नको असं म्हटलं. बलीने खूप विनंती केली, हे का मागता 3 पावलं जमीन? हे तर मी केव्हाही देईन, पण हे पण घ्या, अधिक काही मागा. पण त्यांच्या लक्षात हे आलं नाही. गुरु शुक्राचार्यांच्या मात्र लक्षात हे आलंय की बटुरूपात आलेले भगवंत आहेत आणि हे बलिराजाकडून काहीतरी वेगळं मागतात आहेत. भगवंत वामन रूपात आले आणि आता बलिराजा त्यात फसेल. पण बलिराजा म्हणाला, प्रत्यक्ष भगवंत आले आहेत, विनमुख जाऊ देणार नाहीत. कारण दातव्य वस्तूपेक्षा वस्तू देणारा दाता हा मोठा असतो, मला अडवू नका, मागावे आपण असं म्हणताच मग मात्र बटू वामनाने 3 पावलं जमीन मागितली होती. एका पायाने स्वर्ग, दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापून, तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणताच मग बलिराजाने आपलं मस्तक पुढे केलं. ज्यावेळेस स्वर्ग व्यापत असताना त्यांची जी उंची झालेली होती, अति उंच, ते त्यांचं प्रांशु रूप होतं. बलिराजाने जेव्हा तिसरं पाऊल घेताना आपलं मस्तक पुढं केलं, तेव्हा बलीला पाताल लोकामध्ये त्यांनी ढकललं. येथे तू ऐश्वर्यशाली असं राज्य भोग असं म्हणाले. बलिराजा प्रांशु त्रिविक्रमापुढे विनम्र झाले आणि मग भगवंतांनी त्यांना वरदान माग असं म्हणताच बलीनी भगवंतालाच आपल्या सन्निध नित्य राहावे असे मागताच मग बलीचा द्वारपाल बनून भगवंत राहिले होते. कारण बलीही भगवान विष्णूंचा भक्त होता. बलीच्या भक्तीवरच ते प्रसन्न झाले. परमेश्वराची भक्ती ही कशी? हीच प्रणती, परम, प्रांशुतर आणि बलिष्ठ होय. बलीनी आपल्या भक्तीनेच भगवंताला जिंकून घेतले होते. बलिबंधन खरे, कारण या बलिबंधनामध्ये भगवंत अडकले. भगवंत बलीला बंधनात टाकायला निघाले होते, परंतु माझ्या सन्निध आपण राहावे असं म्हणून आपणच इथे द्वारपाल म्हणून भगवंत जेव्हा बलीच्या महालाजवळ राहिले तेव्हा बलिबंधन हे खरे, पण बांधणारा कोण आणि बांधला जाणारा कोण होता? तर बांधणारा तर मुक्त झाला बली, आणि भगवंत मात्र ज्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला होता ते भगवंत मात्र द्वारपाल रूपामध्ये बलीकडेच बांधल्या गेले. वामन नम्र असल्यामुळेच बलीला त्यांनी बंधनात टाकले, पण प्रांशु होताच बलीनेच त्यांना बंधनामध्ये टाकले होते. भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातून दृष्टेंच तत्वेन प्रवेष्टेंच परंतप. भक्तीनीच भगवंताला जाणता येतं. भक्तीनीच भगवंताला आपल्यापर्यंत
आणता येतं. असा हा प्रांशू. रक्षासूत्र बांधताना एक श्लोक म्हटला जातो, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षे माचल माचल. रक्षासूत्र बांधतात पुष्कळजण, तेव्हा ते रक्षासूत्र बांधताना हा श्लोक म्हटला जातो की ज्या रक्षासूत्रामुळे राजा बलीला म्हणजे दानवेंद्राला धर्माच्या बंधनामध्ये वामनांनी बांधलंय, अर्थातच धर्मासाठी प्रयुक्त केले, तसे तुम्ही सुद्धा धर्मासाठी नेहमी कटिबद्ध राहा. तिथून माचल माचल म्हणजे तेथून विचलित होऊ नका. या कथेतून हाही या रक्षासूत्र बांधताना म्हटलेला गेलेला असा हा श्लोक असायचा, असतोच. प्रांशू एक नाम आपण बघितलं. प्रांशू म्हणजे अति उंच, उंचच उंच, कल्पनातीत असे ते उंच झालेले होते तिन्ही लोकांना पादाक्रांत करण्याच्या वेळी. श्लोक 30 154 नाम बघतो आपण. अमोघ. ओम अमोघाय नमः. नमोघम चेष्टितम यस्य स अमोघ. ज्याची कृती व्यर्थ नाही. मोघ म्हणजे व्यर्थ. ज्याची कृती व्यर्थ नाही ते भगवान अमोघ आहे. या आधी सुद्धा आपण 25व्या श्लोकामध्ये 110 नाम अमोघ आलाय ते बघितलंय. वसुर्वसुमना सत्य समात्मा संमित समहा अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती. या श्लोकामध्ये अमोघचा अर्थ असा केला होता, म्हणजे आपण जो 25वा श्लोक घेतला त्यामध्ये त्याचा अर्थ असा केला होता त्या अमोघचा की ज्यांची पूजा स्तुती स्मरण केल्यानंतर ते संपूर्ण फल देतात, आपलं कर्म वृथा जात नाही, म्हणून भगवंत कसे आहेत अमोघ म्हटलं होतं. पण जे जाणून बुजून अर्थ काममय संसाराच्या मागे लागतात ते मोघ होतात, त्यांचं जीवन विफल होतं. परमात्मा सत्य संकल्प आहे, त्यामुळेच ते पूर्ण काम आहे. जो पूर्ण काम तोच अमोघ होय. अमोघाची उपासना करणे ही नेहमी अमोघच असते, व्यर्थ जात नाही. मोघ म्हणजे व्यर्थ जात नाही, म्हणून अमोघाची उपासना ही नेहमी अमोघ असते. परमेश्वराच्या सर्व कृती एखाद्या महत्कृत्याच्या परिपूर्णतेकरताच होत असतात. सामान्य माणसांना परमेश्वराची एखादी कृती हेतुशून्य किंवा निष्फळ होत असते असे वाटण्याची शक्यता आहे, पण ती कधीच निष्फळ होत नाही, कारण ते परमेश्वरीय कार्य असतं. जेव्हा परमेश्वर एखादी शिक्षा करतो ती सुद्धा एखाद्या महान उत्क्रांतीचे मंगलदायक आशीर्वाद असण्याची सुद्धा शक्यता असते. प्रभू अमोघ आहे. इथे जो अर्थ घ्यायचा आहे तो निष्काम भक्ती करणाऱ्या साधक भक्तात हे अमोघत्व त्यामुळे आपोआपच येतं. जो सत्यशील असतो त्याचं वचन कधीही व्यर्थ जात नाही. हे महापुरुष जे बोलतात त्यामागे अर्थ धावत असतो. जे वचन देतात त्यात सत्यनिष्ठा हवी. मौनाने सुद्धा ऊर्जा जागृत होते. शीलवान जे असतात त्यांचे गुण कधीही व्यर्थ नसतात. प्रयत्नाने वाणीचे, शीलाचे, कर्माचे अमोघत्व प्राप्त करून घ्यावे. व्यर्थ जाईल असं काहीही करू नये. आणि म्हणूनच सांगितलंय की अशा प्रकारे जर सगळे गुण प्राप्त करून घेतले तर मग तो जो अमोघ आहे त्या अमोघाची उपासना कधीही व्यर्थ जाणार नाही. श्लोक 30 155 नाम बघतोय आपण. शुचिही. ओम शुचे नमः. स्मरतां स्तुवतां मर्चयन्तां च पावनत्वात् शुचिः. अस्य स्पर्शश्च महान शुचिः इति मंत्रवर्णनात. स्मरण, स्तुती आणि पूजन करणाऱ्यांना पवित्र, याचा स्पर्श पवित्र करणारा तो शुची या नावाने संबोधला जातो असं आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात. याचा स्पर्श महान आहे, शुची आहे, पवित्र आहे. परमात्मा स्वयं पवित्रतेची मूर्ती आहे आणि भगवंतालाही अंतर्बाह्य शुची म्हणजे शुद्ध, पवित्र, मुख्य म्हणजे निर्मळ मन असलेला भक्त आवडतो. 12व्या अध्यायामध्ये आपण 16व्या श्लोकात भक्तोत्तमाची लक्षणं बघताना बघितलेलं होतं.
हे काय सांगितलंय? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रियः. या श्लोकामध्ये शुची शुद्ध कसा असतो, भक्त शुद्ध कसा, शुची म्हणजे शुद्ध कसा, तर तो अनपेक्ष हे विशेषण त्याला लावलेलं आहे. जो निस्पृह आहे, अनपेक्ष म्हणजे कसलीही अपेक्षा नसणारा असला किंवा मनामध्ये राग द्वेष लोभ मोह राहणारच नाही असा हा शुची. दुसरं म्हटलंय दक्ष म्हणजे चतुर सावध असणारा असा. नंतर म्हटलंय तटस्थ, उदासीनचा अर्थ आहे तटस्थ, उदासीनो गतव्यथा म्हणजे तटस्थ असतो असा हा. सर्वारंभ परित्यागी म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा असा हा भक्त. असे शुद्ध प्रेम असलेला भक्त मला समे प्रिय हा, तो मला अतिशय प्रिय आहे असं भगवंतच म्हणतात. पण हे असे केव्हा होणार? तर भगवत प्रेमात रंगून गेलेल्या भक्तात हे गुण आपसूक येतातच. अंतर्बाह्य शुचिता येते, मग कसलीही स्पृहा राहत नाही. मग त्याचे स्मरण स्तुती पूजन यात रंगलेल्या भक्तालाही भगवंत शुद्ध पवित्र करतो. सर्वश्रेष्ठ शुची मात्र तो भगवंतच आहे. म्हणून भगवंताचं एक नाम म्हणजे पावन करणारा तोच, पवित्र करणारा तोच श्री विष्णू. म्हणून भगवंताचं एक नाम शुचीही असं आहे. श्लोक 30 156 नाम बघतोय आपण. ऊर्जितः. ओम ऊर्जिताय नमः. बल प्रकर्षशालित्वात ऊर्जितः म्हणजे अत्यंत बलशाली होण्यामुळेच भगवंताचं नाम ऊर्जित असं आहे. ज्याच्याकडे श्रेष्ठ प्रकारची शक्ती आहे, ऊर्जा आहे, तो परमात्माच होय. परमात्म्याचं सामर्थ्य अचाट आहे. भगवंत जो अनंत सर्वव्यापी, तोच सर्व सामर्थ्याचं सुद्धा उगम स्रोत आहे. भगवंत गीतेच्या 10व्या अध्यायात विभूतियोग समजवताना सांगतात आहे की यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. जी जी सृष्टीमध्ये ऐश्वर्ययुक्त कांतियुक्त शक्तियुक्त वस्तू प्राणीमात्र आहे, ती तू माझ्या तेजाचीच आहे असं समज. म्हणजे माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती आहे असं समज. जगात 2च विभूती आपण पाहतो, एक स्त्री आणि एक पुरुष. स्त्री तत्व श्रीमान सौंदर्यशाली, तर पुरुष तत्व कसं आहे? ऊर्जित आहे, बलशाली आहे. सारे वैभव या 2 प्रकारामध्ये प्रगटलं आहे. आणि म्हणून या 2 प्रकारांना गीतेमध्ये विभूती असं म्हटलंय. बघा ना, प्रत्येक स्पृहणीय गुण एकतर सौंदर्योपकारी असेल, नाहीतर बलोपकारी असेल. तिसरा प्रकार विभूतीत नाही. सर्व सौंदर्याचा अर्क म्हणजे भक्ती आणि सर्व बलांचा अर्क म्हणजे ज्ञान. भक्तिमान व्यक्ती आपल्या परमहृदय आल्हादक समर्पणाने सर्व भूतात्मभूत होऊन बसतो. ज्ञानवान व्यक्ती आपल्या प्रौढ प्रताप परित्यागाने या विश्वाचा एक राट बनतो. एक तत्व मेणासारखं मऊ, तर दुसरं कसं आहे? वज्रासारखं कठीण आहे. दोन्ही विश्वविजयी आहेत. विश्वाची घडामोड करणाऱ्या त्रिगुणांची मात्रा ज्याच्यावर चालत नाही आणि जो या आतापी वातापी इल्वांना पचवून ढेकर देतो, त्या ज्ञानघन तुर्याहून सुद्धा अधिक ऊर्जित कोण बरं असेल? तोच सर्वशक्तिमान, तोच सामर्थ्यवान, त्याच्या सम दुसरा कोणीही नाही. ऊर्जित श्रेष्ठ प्रकारची ऊर्जा असणारा तो अत्यंत बलशाली म्हणजे भगवान श्री विष्णूच होय असं ऊर्जित या नामामधून ध्वनित होतं. श्लोक 30 157 नाम बघतो आपण. अतींद्रः. ओम अतींद्राय नमः. अतीत्येंद्रं स्थितो ज्ञानेश्वर्यादिभिः स्वभावसिद्धीरिति अतींद्रः म्हणजे आपल्या स्वभावसिद्ध ज्ञान ऐश्वर्यादी कारणांमुळे इंद्रापेक्षाही वरचढ असे ते अतींद्र.
परमात्म्याचं म्हणून एक नाम अतिइंद्र म्हटलंय, इंद्रापेक्षाही वरचढ. इंद्र स्वतः देवांचा राजा. देवांवर काही समस्या आली तर इंद्राच्या नेतृत्वात सगळं प्राप्त करून घेतात. परंतु इंद्रावर काही समस्या आली तर मात्र तो परमात्म्याचे साह्य घेतो. देवदैत्यांच्या युद्धाच्या वेळी इंद्राने दैत्यांचा संहार केला. परंतु वृत्रासुर राक्षसामुळे मात्र देव अतिशय त्रस्त झाले होते. तेव्हा भगवान विष्णूला देवता इंद्र शरण गेलेत. त्यावेळेस दधीची ऋषींच्या हाडांपासून तयार केलेल्या वृत्राने म्हणजे वज्राने वृत्रासूर मारल्या जाऊ शकतो हा उपाय सांगितला भगवंतांनी. आणि मग दधीची ऋषींनी हाडेही दान दिलीत. त्यात अशा अमोघ वज्राने इंद्राने वृत्रासुराचा वध केला. जो केवळ पवित्रता आणि आक्रमकता याशिवाय जगतो त्याचं जीवन कसं होतं, विफल, म्हणून तो मारला जातो. परंतु काही ठिकाणी वृत्राला विष्णूचा भक्त रूपात दाखवलाय. भागवतातील 6व्या स्कंदामध्ये 11वा अध्याय. वृत्रासुराने स्तुती केली आहे भगवंताची. अहम हरेस्तव पादैक मूल दासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरेता सुपतेर गुणांस्ते गृणीत वाक्कर्म करोतु कायः. मरताना वृत्रासुराने भगवंताची स्तुतीही केलेली आहे. प्रभू, तुम्ही माझ्यावर असे प्रसन्न व्हा की मी आपल्या चरणांचा नेहमी आश्रित राहीन. आपल्या चरणांचा आश्रित राहणाऱ्या भक्तांचा सुद्धा सेवक राहीन. आपल्या चरणांचा आश्रित नाही, आपल्या चरणांचा आश्रित राहणाऱ्या भक्तांचा सुद्धा मी सेवक बनेन. पादैक मूल दासानुदासो भवितास्मि भूयः म्हटलंय. मनः स्मरेता, माझं मन सदा आपल्या चरणांचं स्मरण करो. सुपतेर गुणांस्ते, वाणीने मी नेहमी तुमचे चिंतन करावे. आणि गृणीत वाक्कर्म करोतु कायः, माझे शरीर आपल्या सेवेत नेहमी राहावे. अशी प्रभूची अभिलाषा हवी तरच मग प्रभूचं अतिइंद्रत्व कळतं किंवा तेच प्रभूचं अतिइंद्रित्व होय. आता 30व्या श्लोकामध्ये आपण उपेंद्र नाम बघितलं. आता इथे अतिइंद्र बघितलं. परमात्माच जीवाच्या जवळ राहून त्याला हळूहळू आपल्याकडे खेचत असतो. तिथे आपण उपेंद्र जीवात्मा या अर्थाने पण बघितला. म्हणजे प्रभूच तिथे असतो, वास करत असतो हृदयस्थ ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी स्वे महिमनी प्रतिष्ठित व्हायला मदत करीत असतो. आणि म्हणून इंद्रम उपकरोती, तो उपेंद्र असाही अर्थ घेतलेला आहे. म्हणजे इंद्रियांवर जो उपकार करतो, मनबुद्धी याला साह्य करतो तो उपेंद्र. आणि दूर राहून सुद्धा जो साह्य करीत असतो तो अतिइंद्र. म्हणून इंद्रियांच्या पलीकडे असणारा तो अतिइंद्र आणि जवळ राहून असतो तो उपेंद्र. असाही दोन्ही अर्थ आपण इथे बघतो. आता उपेंद्र, अतिइंद्र. आता हे कसं, तर उदाहरणातून बघू की जशी पक्षिणी पिलाला उडायला शिकवते. ती जवळ राहून पिलाला चारा भरवते, दाणा भरवते आणि चटकन त्याच्यापासून जरा दूर उडून बसते. मग पिल्लू तिच्याजवळ हळूहळू सरकतं. मग जरा ती आणखीन दूर जाते. त्यानंतर पिल्लू तिच्या आणखी जवळ दूर असलेल्या आईजवळ जायला लागतं. आणि असं करता करता एक दिवस त्याच्या पंखामध्ये बळ येतं आणि ते झाड सोडून अंतराळामध्ये झेप घ्यायला जातं. म्हणजे ही पक्षिणी आपल्या पिलाला हळूहळू अंतराळात झेप घ्यायला अशा प्रकारे शिकवित असते, भरारी मारायला शिकवते. परमात्माही जीवात्म्याने अशीच भरावी मारावी तशी परिस्थिती नेहमी त्याच्यापुढे आणत जातो. शिवत्वाच्या अनंत आकाशामध्ये भरारी मारायला त्याला शिकवतो. उपेंद्र आणि अतिंद्र असे हे दोघे. आणि इंद्र या ठिकाणी इंद्र ही बघितलं आपण की इंद्रापेक्षाही जो वरचढ, म्हणजे इंद्र या शब्दाने मनबुद्धी या साधनांचा निर्देश केलेला आहे. आणि आत्मा हा मनबुद्धीच्या पलीकडे असल्याने तो अतिंद्र आहे. म्हणजे अतिंद्र शब्दाने त्याचाही निर्देश या ठिकाणी केलेला आहे. पुढचं नाम पुढे बघूया. 30व्या श्लोकातलं 158 नाम बघतो आपण. संग्रह.
ओम संग्रहाय नमः. सर्वेषां प्रतिसंहारात संग्रह. प्रलय काळामध्ये सर्वांचा संग्रह करतात, म्हणजेच सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारा, म्हणून प्रभूचे एक नाम संग्रह असं आहे. जसं शेतकरी आरंभी पेरणी करतो आणि शेवटी पिकांची सवंगणी करतो तेव्हा प्रथम तो पुढील पेरणीसाठी बीज संग्रह करून ठेवतो. अशा प्रकारे परमेश्वरही सृष्टीची पेरणी आणि सवंगणी यथाकाल सारखा करीत असतो. त्याच्या या कार्यात रागद्वेष नाही. तो आपलं नियत कर्म जे आहे ते नित्य करत असतो. सारी सृष्टी पुन्हा जी निर्माण करतो ती त्या परमेश्वरी संग्रहातूनच उत्पन्न होते. जसं मुळामध्ये जर काही संग्रह नसेल तर पेरणी होणार कशी? जसा शेतकरी काही बीज राखून ठेवतो आणि तो संग्रह जर केला नसेल तर पुढे पेरणी होणार नाही. म्हणून त्याचप्रमाणे परमेश्वर हा संग्रह रूप आहे. आरंभी सृष्टी बीजभूत परमेश्वरामध्ये संग्रहित होती आणि पर्यवसानी ही समग्र त्यातच पुन्हा संग्रहित होणार आहे. तद्रूपाने मग ती फलित होणार आहे. मध्यंतरीचा प्रपंच अनित्य आहे. नित्य मात्र एक परमात्माच आहे, जो सर्व संग्रह आहे. सर्वांचं मूळ आणि सर्वांचं फलितही तोच आहे. तोच या सर्व जडचेतन वस्तू जाता आपल्या कधीही न सुटणाऱ्या मिठीमध्ये सामावून घेतो. तो श्री विष्णू संग्रह स्वरूप आहे. परमेश्वराच्या सामर्थ्याखेरीज कुठेही काहीही घडून येऊ शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व सर्व ठिकाणी सारखं असते व नित्य असतं. तोच एक असा आहे की ज्याने सृष्टीतील सर्व वस्तू जातास आपल्या प्रेमाच्या आणि एकरूपतेच्या मिठीमध्ये सामावून घेतला आहे. असा हा संग्रह या नामाने प्रसिद्ध आहे. श्लोक 30 159 नाम बघतो आपण. सर्गः. ओम सर्गाय नमः. सृज्य रूपतया सर्ग हेतुत्वाद वा सर्गः. जगाचे सृष्टी कारण म्हणून सर्ग म्हटलाय. सृज्य रूपतया. मागचं नाम आपण बघितलं संग्रह. संग्रह म्हणजे समाहार, समूहन. तर सर्ग म्हणजे व्यूहन, विहार, सृष्टीची उत्पत्ती, गती किंवा वाढवणे, प्रवाह. अनेक अर्थ या सर्गचे आहेत. उत्पत्ती म्हणजे सृजन केलं जातं, निर्माण केलं जातं. ज्याने आपल्यामधून सर्व सृष्टीची निर्मिती केली आहे तो. स्थूल सूक्ष्म सृष्टी हे त्याचीच निर्मिती असल्यामुळे संपूर्ण निर्मित वस्तू मात्र हे त्याचेच आकाराला आलेलं स्वरूप आहे. परमात्म्याच्या अप्रतर्क्य निगूढ अशा शक्तीची अभिव्यक्ती म्हणजेच ही जगत व्यक्ती होय आणि यालाच सर्ग असं म्हणतात. जणू सर्व व्यक्तीची ती जननी होय. त्या आदिशक्तीपासून ही सारी जगत अभिव्यक्ती झाली आहे हे जाणून भक्त त्या सर्ग असणाऱ्या म्हणजे सर्ग हेतू परमात्म्याला शक्ती रूपाने मातृरूपाने ध्यातात, त्याला गातात. संग्रह आणि सर्ग ही जोड कल्पना म्हणून या ठिकाणी आली आहे. अस्तमनी संयमन आपलं किरण समेटतो. सूर्य अस्ताच्या वेळी जात असताना आपले किरण समेटतो. उदयी सूर्य ते विखरतो आपले किरण. परमात्मा तेजही कल्पारंभी सृष्टीरूप आपलं जे किरण आहे ते पसरतो आणि कल्पांती ते सगळं गुंडाळून घेतो. किरण ज्यावेळेस पसरतो त्याला म्हणायचं सर्ग आणि ज्यावेळेस तो कल्पांती ते सगळे आपले हे गुंडाळून घेतो, संपूर्ण विश्व गुंडाळून घेतो, तो त्याचा अर्थ आहे संग्रह. हे दोन्ही व्यापार ज्याच्या तेजाच्या सत्तेने होतात त्या तेजाचं ध्यान करायला हवं असं गायत्री सांगते. तैत्तरीय उपनिषदामध्ये भृगुवल्ली प्रथम वाक जे भृगुवर्णाचे पुत्र आहेत आपल्या पिताला विचारतात की ब्रह्म काय आहे. तेव्हा पिता सांगतात यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्त्यभि संविशन्ति तत् विज्ञाय स्व तत् ब्रह्मेति. म्हणजेच हे सगळं दिसणारे जे प्राणी आहेत
हे ज्यातून उत्पन्न होतात, उत्पन्न होऊन ज्याच्या आधाराने जीवित राहतात। इमानी भूतानी जायन्ते म्हणजे जिथून ते उत्पन्न होतात, येन जातानी जीवंती म्हणजे ज्याच्या आधाराने ते जीवित राहतात, यत प्रयंती अभिसंविशंती आणि शेवटी या लोकातून प्रयाण करीत ज्याच्यामध्येच ते प्रवेश करतात, त्या तत्वाला विज्ञायस्व म्हणजे त्या तत्वाला जाणण्याची इच्छा कर। तत् ब्रह्म इति तेच ब्रह्म होय, तेच परब्रह्म होय। असं भृगु वरुणाचे जे पुत्र आहेत ते ज्यावेळेस वरुणाला विचारतात, त्यावेळेस वरुण त्यांना या प्रकारे उत्तर देतात। भगवान उपेंद्र रूपात अविनाशी आहेत, संग्रह रूपात अव्यक्त आहेत आणि सर्ग रूपामध्ये ते व्यक्त होतात। अशा प्रकारे आपण ही सगळी जोड नामं बघतोय। उपेंद्र, अतींद्र, तसंच संग्रह आणि सर्ग ही सगळी जोड नामं बघत असताना वेगवेगळे अर्थ त्यातून आपण बघतोय। पुढचं नाम आहे धृतात्मा। श्लोक 30 160 नाम बघतो आपण, धृतात्मा। ओम धृतात्मने नमः। एक रूपेण जन्मादिरहिततया धृत आत्मा येन स धृतात्मा। स म्हणजे 6 या अर्थाने, 6चा अर्थ असतो तो जो जन्मादिरहित, जो स्वतःचा आधार आहे। जन्मादिरहिततया म्हटलंय आणि धृत आत्मा येन जो स्वतःचा आत्मा आहे, त्याचे अंतःकरण ज्याच्या स्वाधीन आहे अशा अर्थाने सर्व सृष्टीचाही तोच आधार आहे। सह धृतात्मा, तोच धृतात्मा असं म्हटलंय। म्हणजेच तो स्वतः आपल्या स्थिर असतो। जीव आणि शिवामध्ये हेच अंतर आहे। जीवाचं अंतःकरण त्याच्या अधीन राहत नाही, नको ते विचार विकार त्याच्या मनात सतत थैमान घालत असतात। तो असहाय्यपणे त्यांनी झपाटला जात राहतो जीव। परंतु परमात्मा मात्र विकार रहित आहे। सूर्याला जसा अंधकार माहित नाही, तसा परमात्म्याला मनोविकार माहित नाही। असा हा धृतात्मा, ज्याने जो स्वतःचा आधार आहे, ज्याचं अंतःकरण त्याच्या स्वाधीन आहे, असा हा धृतात्मा। त्याला वशी असं सुद्धा म्हटलं जाते, वशी होय, त्याचं अंतःकरण त्याच्या स्वाधीन असतं म्हणून धृतात्मा। धृतात्मा कोणी महात्माही असू शकेल, पण त्याचे धृतात्मत्व परमात्म्याहून मात्र वेगळे आहे। ते मित आणि अनित्यच असायचे, परमात्मा मात्र हा केवळ आणि केवळ परमात्माच धृतात्मा होय। यापूर्वीच्या संग्रह या नामाच्या विवेचनामध्ये जड चेतन सृष्टीला प्रेमबंधनात समाविष्ट करणारा असं म्हटलं आहे, तर सर्ग या नामामध्ये या विवेचनामध्ये तो सृष्टीचे उपादान आणि निमित्त कारण आहे, म्हणून तो सृष्टीचा आधार आहे असं दर्शवलं होतं। परंतु त्याला आधार कोण देतं, तर तो धृतात्मा। धृतः आत्मा येन सहा स धृतात्मा, तो स्वतःच आपल्यामध्ये स्थिर झालेला आहे असा हा परमात्मा, त्याचं एक नाम धृतात्मा। पुढचं नाम बघूया। श्लोक 30 161 नाम बघतो आपण, नियमः। ओम नियमाय नमः। आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की स्वेष्वधिकारेषु प्रजा नियमयतीति नियमः, म्हणजेच सृष्टीतील सर्व बलिष्ठ शक्तींना जो कार्यान्वित करतो, प्रत्येक शक्तीला कार्यपद्धतीचे नियम लावतो, त्यांची कार्यशक्ती आणि पद्धती जो नियमित करतो तो नियमः, म्हणून त्याचं नाव नियम। सूर्य, चंद्र, वायू, जल, दिक्पाल आणि मृत्यू या सर्वांना त्यानेच आपापलं कार्य नेमून दिलेलं आहे। सर्व सिस्टमॅटिक सृष्टीतील प्रत्येक कार्य चालू असतं आणि हे सगळं करणारा कोण, तर तोच श्रेष्ठ असा भगवान विष्णू परमात्मा, तोच नियम करणारा। जीवनातील विविध अवस्था जशा बाल्य, कौमार्य, वृद्धत्व, ऋतू, काळ, झाडेवेली, पशु पक्षी, प्राणी, मानव सर्वत्र आपल्याला काय दिसतं, नेहमी नियमन दिसतं।
हे कळलं तरच मग त्या परमात्म्यावर दृढ श्रद्धा राहते. योगानुशासनम परमेश्वराशी जोडलं जाणं म्हणजेच योगानेच अशुद्धीचा नाश होत जातो. ज्ञानप्रकाश जागृत होतो. योगानेच जीवनामध्ये नियम राहतो. नियमाचं पालन झाले तरच मग जीवन सुव्यवस्थित बनेल. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वराराधना सर्व कर्माचं फल ईश्वरचरणी समर्पित करणं हे नियम जीवनात आणणे. म्हणूनच मग परमात्म्याचा अनुभव साधक अनुभव घेऊ शकतो असं म्हटलं जातं. आपल्या आपल्या अधिकारामध्ये प्रजेला सृष्टीला नियमित करणारे प्रभूही स्वतः काय नियम होय. काय बघतोय आपण की आपल्या आपल्या अधिकारामध्ये प्रजेला सृष्टीला नियमित जे करतात, सगळीकडे नियमन जे करतात ते स्वतः प्रभू सुद्धा नियम होय. आणि म्हणून नियम या नावाने त्यांना संबोधलाय. मागचं आधीचं नाम आपण बघितलं होतं की धृतात्मा. धृतात्मा संयमी आहे, संपूर्ण संयमन करणार आहे. पण हा संयम यमनियमांच्या आधारे सिद्ध होतो. आणि म्हणूनच परमात्मा संयमोपायभूत, नियमरूप आणि यमरूपही आहे असे क्रमशः म्हटलेलं आहे. यम, नियम आणि संयम ही त्रयी म्हणजेच योग. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही सगळी सार्वभौम महाव्रते ही मूळ होत. नियम, शौच, संतोषादी हे सगळे स्कंद शाखोपशाखा आहेत. आणि धारणा, ध्यान, समाधी रूप संयम म्हणजे पुष्कळ होय असा हा आमूलचूल योग वृक्ष आहे. ईश्वर आणि त्याचे नियम दोन नाहीत. ईश्वराने सृष्टीला भौतिक, नैतिक, आध्यात्मिक नियम लावून दिले आहेत आणि तो निश्चित झाला. जो ईश्वरी नियमानुसार वागेल त्याला सुख आणि जो त्या विपरीत चालेल त्याला असुख होईल. अशा प्रकारे कर्मफलदाय विभागानुसार संबंध सृष्टी नियमबद्ध आहेत. असुर समजतात त्याप्रमाणे हे जग असत्य आणि संविधान रहित, अप्रतिष्ठित म्हणजे नियमरहित आणि अनीश्वर म्हणजेच शासकरहित अराजक नाही. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये जी आसुरी संपत्तीची लक्षणं सांगितली आहेत त्यात असंच म्हटलं गेलेलं आहे की असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमान्यत काम हैतुकम. आसुरी लोक कसे विचार करतात की ते म्हणतात की हे जग कसं आहे, आश्रयरहित आहे, सगळ्या वेळेस नेहमी खोटं आहे, सर्वथा खोटं. ईश्वराशिवाय आपोआपच केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून हे सगळं उत्पन्न झालंय आणि म्हणूनच केवळ काम हेच त्याचं कारण आहे, त्याशिवाय दुसरं काहीही नाही. अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे, ज्यांची बुद्धी मंद झालेली आहे, असे हे क्रूरकर्मी मनुष्य म्हणजे आसुरी वृत्तीचे लोक जगाच्या नाशाला समर्थ होतात. परंतु तसं नाही आहे. हे सगळं जग सुव्यवस्थित ईश्वरी शासन आहे. ईश्वर सर्वांचे स्वभावसूत्राने नियमन करीत आहे आणि म्हणूनच एक त्याचं नाव प्रभूचं नियम या अर्थाने आहे. पुढचं नाम बघूया. श्लोक 30, 162 नाम बघतो आपण. यमः. ओम यमाय नमः. अंतर्यच्छतीति यमः. अंतःकरणात राहून स्थित होऊन जो नियमन करतात म्हणून प्रभूचं एक नाम यम होय. या आधीचं नाव आपण नियम असं बघितलं. नियम म्हणजे सर्वांना ईश्वराने सृष्टीला भौतिक, नैतिक, आध्यात्मिक नियम लावून दिले आणि निश्चिंत झाला. जो ईश्वरी नियमानुसार वागेल त्याला सुख आणि जो तद्विपरीत चालेल त्याला दुःख, निराशा, त्रास भोगावा लागतो. अशा प्रकारे कर्मफलदाय विभागानुसार संबंध सृष्टी नियमबद्ध आहे. हे मागच्या नियम नामात आपण बघितलं. आता यमनाम म्हणजेच आंतरिक वृत्तीसाठी काही नियम आहेत त्याला यम म्हटलेलं आहे. जगात आपण बघतो की कायदे आणि धर्म, राजा आणि राजा म्हणजे धर्मगुप्ता असे दोन विभाग आपण बघतो.
कायदे म्हणजे धर्म आणि राजा म्हणजे धर्मगुप्ता. राजा केव्हा केव्हा आपले कायदे बाजूला सारून कोणाला दयाही दाखवतो, म्हणजे कायद्यापेक्षाही राजा हा वेगळा आणि वरिष्ठ दिसून येतो. ईश्वराबाबतीत मनुष्य तशी कल्पना करतो आणि म्हणून ईश्वर आणि त्याचे नियम यात भेद करत जातो. जसं बाहेरची सृष्टी सुरळीत चालण्यासाठी नियम, तसं जीवन संयमित करण्यासाठी यम आहे. ईश्वर हे नियमन वा शासन सर्वांतर्यामी रूपाने करतो. जसं व्यवहारामध्ये नियमित्याशिवाय म्हणजे नियम करणाऱ्याशिवाय नुसतं नियम उपलब्ध होत नाहीत, कोणीतरी करणारा लागतो, त्याला नियमित्या असं म्हणतात. जसं शक्तीहून शक्तिमान वेगळा आणि वरिष्ठ असणारच, तसे त्या दृष्टीने ईश्वर नियमच नव्हे तर यम म्हणजे नियमितता ही आपल्याकडून करवून घेतो. ज्याला ज्यावेळी ज्याच्या अधिकाराचं सन्मानपूर्वक देणं हे चित्त शांतीसाठी आवश्यक असतं. नाहीतर मग जीवनात सौख्य वाटणारच नाही. भगवंत अंतःकरणात स्थित राहून जीवाचेही नियमन करत असतो आणि म्हणून तो यम होय. अंतः यच्छती, अंतःकरणात राहून तो आपल्याला सगळं देत असतो. नियमाने वागावं यासाठी आपल्याला सतत प्रोत्साहित प्रेरणा करीत असतो. यम म्हणजे मृत्यूदेव हाही अर्थ आहे. जीवनाच्या गतीवर जे संयमन करतात ते यम. सर्वांना कठोर वाटणारा जो काळ तो हा धर्मबंधन आहे, म्हणूनच तर मृत्यूचं भयही आहे. पण यम हा करुणामूर्तीही आहे. मृत्यू आहे म्हणून जीवन सुंदर आहे, अन्यथा किती वर्ष जगत राहावे लागले असते, कुठल्या अवस्थेत ते सुद्धा आपण सांगू शकणार नाही. म्हणून मृत्यू आवश्यक आहे. मृत्यूचं भय असतं म्हणूनच जीवन भरभरून जगावंसं वाटतं, सार्थक करून घ्यावंसं वाटतं जीवनाचं. अंतर्यामी ईश्वर तशी प्रेरणा आपल्याला सतत देत असतो. प्रभूचं एक नाम जसं नियम तसे यमही हे एक नाम या अर्थाने सार्थ आहे.